इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे गर्भवती महिलेची प्रसूती झाली। त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला। त्यामुळे डॉक्टरांनी कुटुंबाला तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितले। त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आलं। मात्र रक्त चढवल्यानंतर तिचा त्रास आणखीनच वाढत गेला आणि 3 दिवसात मृत्यूला झून दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला। या घटनेने पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। तर कुटुंबाने रक्तगट पुरवणाऱ्या संस्थेवर गंभीर आरोप केला आहे। सध्या या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत। पंढरपूर शहरातील लिंक रोड येथील एका खासगी दवाखान्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील आडिव येथील आरती सूरज चव्हाण वय 22 या महिलेला दुसऱ्या बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते। सदरची महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। त्यामुळे डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना रक्त कमी असल्याने तिला रक्त चढवण्याची गरज असल्याचे सांगितले। महिलेची प्रसूती होण्यापूर्वीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगण्यात आले। त्याप्रमाणे कुटुंबाने एका ब्लड बँक स्टोरेज येथून O पॉझिटिव्ह रक्त आणून ठेवलं होतं। परंतु डॉक्टरांनी रक्त चढवल्यानंतर बाळंतीण महिलेला जास्त त्रास होऊ लागला। त्यामुळे डॉक्टरांनी तिला सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारास घेऊन जाण्याचा सल्ला दिला। त्याप्रमाणे त्या महिलेच्या नातेवाईकांनी सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले। तिथेही तिला रक्त चढवण्यात आलं। परंतु 3 दिवसानंतर तिचा त्रास काही कमी होत नव्हता। तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की ब्लड बँकेने चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिली। तिला चुकीचं रक्त चढवल्यामुळे तिचा त्रास वाढला होता। त्यानंतर गुरुवारी 4 डिसेंबर रोजी दुपारी सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असतानाच आरतीचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला।